नमस्कार भाऊ बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? भरून टाकी अडपाटा हँग आमच्या कृष्णाला लावले बघा. मी भेंडी चिरली, ती भेंडीचं म्हणलं तेव्हा ते भरून टाक म्हणलं. तसलं कसं लागलंय झाडून काढायला बघितलं का? अशी पोरं लागते ती काम करणारी. काय पुरीच करते त्या वय रे कृष्ण आहे ना? काय पुरीच करते त्या, काय पोरं पण करते ते का नाही? आता झाडू पोचा लावून घे घरात, काय कूलर मध्ये पाणी भरून घे काय. हा सुट्ट्या लागल्या तर तोपर्यंत ढिल्ला बेत नाही तुझा. तर बघा इथं भेंडी बनवायला लागली मी आता अशी मस्त पैकी. तर कृष्णाला लावलंय कामाला. गड बोलून आज काम करून घ्यायची. चाल पाणी भर त्या कूलर मध्ये. भेंडीची भाजी लागली बघा बनवायला. आणि इथं तुम्ही बघता इथं काय आहे ते बघा. तर ह्याचा बनवणार आहे मी डोसा. तर भेंडी बरोबर कोणी डोसा खाल्ला का? लय अवघड आहे, काय करायचं. कुणी खाल्ला का तुम्ही भेंडी बरोबर डोसा सांग. तर कारण का डोसा बनवायला लागले भेंडी बरोबर खायला सांगू का? तर हे घातलेलं मी भिजायला पापड्याचं. तांदूळ भिजायला घातलं होतं पापड्या करायसाठी. आणि असा प्रॉब्लेम झालाय, रात्रीपासून आमच्या इकडे पाऊसच सुरू झालाय बघा. त्यामुळे आता पापड्या केल्यानं वाळतेल्या का सांगा. आबाळ पण आले बघा बाहेर, ऊन तर कसलंच नाही. मग आता एवढं भिजायला घातलेलं टाकून देऊन तर जमतंय का सांगा बरं हे पीठ. मग म्हणलं कसलं होईल तसलं होईल. आपलं थोड्या इडल्या आणि डोसा बनवून खायचा म्हणलं. मग थोडीशी तर डोसा बरोबर आता पुरती काय करते, डोसा बरोबर खायला हे मिठाची भेंडी करते. मग छान लागते कुरकुरीत. जरा डोसा भाजू दिला का मग त्याबरोबर भेंडी पण छान लागते. काय बटाटाचा असा नेम नाही, भेंडी पण छान लागल मिठाची. म्हणून म्हणलं चला बनवूया. आणि डोसा करावता आणि परत थोड्या वेळानं सांबर आणि इडली बनवा म्हणलं. मग संपून जाते, नासाडी होत नाही ना. काय तांदूळ मग रेशनचं स्वच्छ काय माहिती म्हणता पण येणार स्वस्तच भेटत्यात, पण टाकून दे वाटत नाही. कारण अन्न असते ते काय करायचं. आता मिळते म्हणून, नाहीतर एक टायमाला ते सध्या भेटत नाही बघा कोणाकोणाला. मग आपल्याला भेटते म्हणून आपण का बरं असं माजुरीगत करायचं. म्हणून मी तो का ती उपाय केला. आणि पाऊस आभाळ पण लय लागले, ते पापड्या केलं तर वाळत पण नाही त्या. आणि उगं ती ठेवायचं उचलायचं आणि ते माशा तीन परत त्याच्या वासानीच्या. म्हणून म्हणलं त्याच्या भानगडीतच पडायला नको बघा. मग हे करूया. कृष्णाला लावले बघा कामाला. आता कृष्णा लागलाय आमचा कूलरमध्ये पाणी वाटायला. आणि कूलरमध्ये पाणी वाटून झालं का त्याला म्हणलं पोचा फिरवून घे घरात. तर लागलाय बघा करायला. गोड बोलून सुट्ट्या पण लागले तर काय दिवस पण जात नाही, तर घरात बसून बोर होतंय. आणि रुद्रा गेलाय, त्याला इथं गावातल्या सरांनी बोलवलंय पेपर लिहायसाठी मराठी शाळेत. तर गेलाय बघा रुद्रा आपला. शाबू केलता सकाळी, मग डब्याला घेऊन गेलाय शाबू थोडासा. तर आमचं चाललंय बघा आमचं काम. बघा तुम्ही कोणी खाल्लेली का सांगा डोशा बरोबर भेंडी. तर छान लागेल. काय असते, बटाटा पण मिठाचंच असते, भेंडी पण मिठाची चापली करायची. एकदा टेस्ट करून बघायचं. भेंडी पण होते बघा. अजून नाही भेंडी व्हायचं मी धुवून ह्याच्यात बांधून ठेवली अशी. अजून एवढी भेंडी आहे. खराब पण भेंडी पण कशी जास्त दिवस ठेवली का खराब होते. मग छान अशी कवळी लुसलुशीत बाजारात मग स्वस्त भेटली होती म्हणून 1 किलो आणलेली भेंडी. मग परवा एक केली, आता एवढी केली आणि अजून तेवढी राहिली बघा धुवून ठेवली. आता ती कवळी कवळी बारके बारके आहेत. ती आता उद्याच्याला मसाला भेंडी करणार बघा ग्रेव्ही मधली.
तर असं असते बघा आमचं नियोजन. काय पोटाला लागेल ते खायचं. जरा त्याची लाळ आटली का मग त्यात शेंगाचा कूट असं मिक्स करून घ्यायचं. नाही तर आता जर शेंगाचा कूट टाकला का लईच भेंड्याची चिकट 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 होते ती लवकर आणि टेस्ट पण लागत नाही. मग जरा अशी भाजू दिली का छान पैकी मग ही लाळ अशी निघून जाते बघा. मग आता ही पळीच घेतली इथं होती पळी. मग उलटण कुठं अजून खराब करावं होतं म्हणलं डोशाला पलटायला लागलं म्हणून म्हणलं ह्यानं त्या पळीनं झालं होते. हा बरं झालं आता ही कर थोडस त्या बाजली. मग एवढं कशाला भरायचा असू दे. ते आता पोचावाला करून घे घरात फिरवून. एवढी काय घाण नाही पण कसं फिरवून घेतलं का स्वच्छ वाटतं. मग स्वच्छच आहे अशी खुर्ची अजून. पण जरा हे केलं का फिरवलं का अजून भारी वाटतं. त्याचा पण तेवढंच त्याला काय म्हणते तिकडे टाइमपास होतंय. त्याचा काम नाही म्हणून त्याला काम लावायचे. सारखा मोबाईल 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 घेऊन बसतोय बघा म्हणून त्याला काम लावले. असं 2 टायमाला घर पुसायला लावते आता त्याला. तर चला भावा बहिणींनो कशी झाली भेंडी सांगा. अजून काही झाली नाही पूर्ण पण कसा बेत आहे आमचा सांगा कमेंटमध्ये. कोण नवीन असेल त्यांनी आपलं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत जावा, छान छान कमेंट करत जावा बरं का भावा बहिणींनो. तुमच्याकडं पाऊस आहे का सांगा बरं का. आमच्याकडं का पाऊस आहे तुम्हाला आता दाखवलं असतं पण बाहेर जावं लागतं. तर बघू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या दाखवते. बाय सगळ्यांना.